हाय फ्रेंड्स, तर चला मी आज चिकन फ्राय बनवणार आहे. तर बघा, त्यासाठी मी बिना हड्डीचं पावशेर चिकन घेतलं आहे. हे चिकन न शिजवता आपण फ्राय बनवणार आहोत. तर बघा, त्यासाठी सामान बघून घेऊया. बघा, कोथिंबीर, अद्रक बारीक केलेला आहे आणि लसूण, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. तर सर्वात पहिले आपण कोथिंबीर, लसूण, अद्रक बारीक केलेलं याच्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा चिरलेलं सर्व टाकून घेऊया. त्यानंतर चवीनुसार नमक, कारण आपण लसूण बारीक करताना टाकलेले त्यामुळे थोडेच टाकायचं. थोडीशी हळद, थोडीशी चटणी आणि ऑइल टाकून घेऊया. तर हे चांगलं मिक्स करून 1 तास असंच मुरत ठेवायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. पाहू शकता, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण याला 1 तासासाठी असेच झाकून ठेवूया. त्यानंतर फ्राय करूया. तर पाहू शकता, चिकन आपलं मस्त मॅरिनेट झालेलं आहे. तर चला आपण बनवून घेऊया. तर बघा, मी कोथिंबीर, कांदा एकदम मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. बघा, 2 पळी तेल ओतलेलं आहे. तर याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊया. हा मसाला आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया, एकदम बारीक गॅसवरती. तर चला मग हे मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया. चांगलं परतून घेऊया. तर चला याच्यामध्ये चिकन सुक्का मसाला टाकून घेऊया थोडा. तोही आपण मिक्स करून घेऊया. तर चला, सगळा मसाला एकदम मिक्स झालेला आहे. तर याला आपण बारीक गॅसवरती 10 मिनिटे ठेवून घेऊया. तर चला मग याला 1-2 वेळेस आपण हलवून घेऊया आणि 5-10 मिनिटं असे करून बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. तर बघा, फायनली आपले चिकन फ्राय झालेले आहे. तर पाहू शकता, मस्त शिजलेले आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. ही नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.